नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर। तर आपण ही एक नवीन सिरीज जी स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये मी आणि माझे सहकारी मित्र तुमचे राज्यसेवेचे जे महत्त्वपूर्ण पेपर आहेत 2021, 22, 23, 24 सर्व पेपर आम्ही या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून देतोय। आणि हे 4 पेपर एक्सप्लेन करून झाल्यावरती आम्ही एक असा व्हिडिओ पण घेऊन येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला संभाव्य प्रश्न देखील आम्ही सांगणार आहोत। म्हणजे आपल्याला काय करायचंय, हे व्हिडिओज तुम्ही डेली पाहाल सब्जेक्ट वाईज, तर तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं कोणत्या टॉपिकवरती वेटेज जास्त आहे आणि प्रश्न जास्त विचारले गेलेले। तर आता आपल्याला पहिला प्रश्न दिसतोय, तर हा जो प्रश्न आहे तुम्ही बघू शकता। तर प्रश्न बघितल्या काय वाटतं, अणुशब्द आला। अणुशब्द आला म्हणजे काय? केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे। आणि माझे जे स्टुडंट आहेत त्यांना मी ऑलरेडी सांगितलेलं की अणूचा प्रश्न हा येणारच, अणूचे अंतरंग मधला हा प्रश्न आहे। अणु विद्युत भार दृष्ट्या उदासीन असतो। परफेक्ट, पहिलं वाक्य बरोबर आहे। असतो उदासीन का? कारण त्याच्यामध्ये जेवढे पॉझिटिव्ह असतात तेवढेच काय असतात, निगेटिव्ह। म्हणजे त्याकडे प्रोटॉन जेवढे असणार, समजा 5 प्रोटॉन आहेत तर इलेक्ट्रॉन पण 5 असणार, मग +5 आणि -5 एकमेकांना कॅन्सल आउट करणार, म्हणजे उदासीन असतो। हे वाक्य बरोबर आहे। तर ए बरोबर आपल्याला कुठे दिसतंय, तर इथे दिलेले दोन्ही चूक, हे गेलं आणि ए चूक हे गेलं। एक तर आता दोन्ही बरोबर किंवा ए बरोबर बी चूक, यामध्ये आपला आन्सर असणार आहे। मग आता पुढे म्हटलेले केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत प्रभार व केंद्रकावरील ऋणभार समान असतो। इथं विषय संपला। केंद्रकावरील ऋणभार, केंद्रकाला ऋणभार नसतो। आता वरतीच दिलंय आपल्याला। आणि एक सिंपल गोष्ट बघा की तुम्हाला माहिती असेल की हे केंद्रक आहे, केंद्रकामध्ये कोण असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। न्यूट्रॉनवर कुठलाही भार नाहीये, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे। आणि केंद्रकाभोवती जे फिरणारे ते इलेक्ट्रॉन, मग हे प्लस मायनस। तर केंद्रकावरती ऋणभार म्हटलेले, केंद्रकावर ऋणभार नसतो, केंद्रकावर धनभार असतो। म्हणजे बी हे विधान काय चुकीचं आहे, म्हणजे दोन्ही बरोबर गेलं। म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3। तर हा प्रश्न मी इझी कॅटेगरीमध्ये घेणार। तर मी हे अॅनलाइज करून देतोय तुम्हाला की इझी किती आले, मॉडरेट किती आले, डिफिकल्ट किती आले। तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही स्वतः हे नोट डाऊन करून घ्या की 21च्या पेपरमध्ये किती इझी होते, किती मॉडरेट होते। तर हा पहिला प्रश्न इझी होता आणि हा प्रश्न होता केमिस्ट्रीचा। तर केमिस्ट्रीसाठी आपण सी लिहू, केमिस्ट्री इझी। ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण। चला आता काय आहे याच्यामध्ये। आता पुढचा क्वेश्चन जर दिलेला आहे आपल्याला, पाण्याची घनता 1000 किलोग्रॅम मीटर मायनस क्यूब जे आहे, आता मायनस क्यूब ते काय असतं ते सगळं सांगतो मी। आणि तांब्याची घनता दिली आहे, तर सापेक्ष घनता, तर हा पॉइंट आहे सापेक्ष घनता। फिजिक्स आपल्या नोट्समध्ये हा प्रश्न ॲज इट इज आहे। तुम्हाला पाहिजे तर माझे नोट्स बघा, माझे झालेले लेक्चर बघा यूट्यूबचे, त्याच्यामध्ये हे आहे। फिजिक्सचा प्रश्न आहे, अचानक केमिस्ट्री सोडलं, फिजिक्स केलं। आणि हा प्रश्न मी इझी फिजिक्समध्ये पकडेल। कसं काय? कारण सिंपल आहे की जेव्हा आपण सापेक्ष घनता काढतो त्याला रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतात, इंग्लिशमध्ये इथे दिलेले। रिलेटिव्ह डेन्सिटी काढत असताना आपण पदार्थाच्या घनतेचं आणि पाण्याच्या घनतेचं गुणोत्तर घेतो आणि त्यांचा भागाकार करतो। मग भागाकार केल्यावर वरती येईल तांब्याची घनता। तांब्याची घनता दिलेली आहे 8.9 गुणिले 10⁻³ आणि पाण्याची घनता दिलेली आहे 1000 kg मीटर क्यूब। तर kg मीटर क्यूब कट होतं आणि 10⁻³ म्हणजेच 1000 असतं, हे कट होतं। म्हणजे उत्तर आपलं राहायला पाहिजे 8.9। हे झालं तुमचं उत्तर। कॅल्क्युलेशन नव्हतं करायचं, काहीच नव्हतं करायचं। आता परीक्षेत आपली मुलं कुठं चुकली, सर किलो हे उत्तर आहे 8.9। कारण त्याला काय वाटतं की कुठल्याही कन्सेप्टमध्ये त्याला युनिट असतं, पण इथे सापेक्ष घनतेची ही खासियत आहे। युनिट कट झालं, कारण वरती पण किलोग्रॅम मीटर, म्हणजे हे आपण मायनस क्यूब जो दिसतोय तुम्हाला, पर म्हणतो आपण त्याला, किलोग्रॅम पर मीटर क्यूब, आणि हे किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे, हे कॅन्सल आउट झालंय। त्यामुळे तुम्हाला उत्तरामध्ये कुठेच आपल्याला हे नको पाहिजे होतं। आता इथे या प्रश्नाला बघताना आपल्याला डोकं काय लावायचं होतं की मी 4 पर्याय बघतोय, तर हे 2 पर्याय त्यांनी सेम दिलेले, फक्त याच्यात केजी दिलेलं आणि त्याच्यात नव्हतं दिलेलं, म्हणजे हे उत्तर असणार। इझी फिजिक्स आतापर्यंत 2 इझी मिळालेत आपल्याला।
मी लेक्चरच्या शेवटी विचारणार आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे की केमिस्ट्रीचे किती आले, फिजिक्सचे किती आले, इझी किती होते, डिफिकल्ट किती होते. चला आता पुढचा प्रश्न वाचा बरं. काय, जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंद होतो, तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक काढा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा प्रश्न आहे, इझी फिजिक्स. आता मला माहिती आहे मी इझी म्हटल्यानंतर काही जण म्हणतात नाही खूप डिफिकल्ट, अभ्यास नाही केल्यावर सगळं डिफिकल्ट. हे शाळेच्या पुस्तकामधलं गणित आहे, डायरेक्ट दाखवेल. शाळेच्या पुस्तकात प्रकाश चॅप्टर आहे, त्याच्यामधलं गणित आहे. 9वीचं पुस्तक काढा, 9वी 10वी मध्ये प्रकाश चॅप्टरचं दिलेले, 8वीच्या पुस्तकात पण हा तुम्हाला सापडेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढत असताना आपल्याला फक्त याचा आणि याचा भागाकार करायचा. आता 10⁸ आणि 10⁸ तर सेम आहे, त्यामुळे 10⁸ 10⁸ कट होईल. म्हणजे आपल्याकडे वरती राहिले 2 आणि खाली राहिले 1.25. म्हणजे 2 आणि 1.25 एवढं सॉल्व्ह करायचंय. आता हे याला 2 शून्य मिळतील आणि हे 125 होईल जर पॉईंट घालवला तर. मग आता याला 25 ने मी भाग दिला, 25 8 आणि 25 5. 5 ने सॉल्व्ह केलं, 5 एके 5, 5 सक 30. काय झालं उत्तर? 1.6. याला मी घेणार इझी फिजिक्स. इझी फिजिक्स. आतापर्यंत 3 प्रश्न आले. तुम्ही लिहून ठेवताय का? लिहून ठेवणं गरजेचं आहे, कारण हे अॅनलाइज करायचंय आपल्याला 4 वर्षाचं, आणि त्यावरून आपण 5व्या वर्षी म्हणजे 25ला कसा पेपर येईल ते आपण काढणार. आतापर्यंत पहिला आला इझी केमिस्ट्री, दुसरा आला इझी फिजिक्स आणि तिसरा आला इझी फिजिक्स. हे सगळं नोट डाऊन करा, मी परत सांगतोय. पहिला प्रश्न इझी केमिस्ट्री, तुम्ही ईसी लिहा, तुम्हाला कळायला ईसी लिहिलं तरी चालेल. पहिला प्रश्न ईसी, कारण मग लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला विचारेल किती किती झाले काय. पहिला आला ईसी, दुसरा ईपी इझी फिजिक्स, तिसरा इझी फिजिक्स. पहिला इझी केमिस्ट्री, दुसरा इझी फिजिक्स, तिसरा इझी फिजिक्स. चला आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. बघा आता या प्रश्नाची स्टोरी काय. 2 पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात. आता वंगण नावाची कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल. एक व्हाईट कलरची बॉटल असते, त्याच्यामध्ये काळ्या कलरचं तेलासारखं चिकट पदार्थ असतो आणि आपण ते टाकतो असं थेंब थेंब, वंगण. काही जणांच्या घरी पण असतं किंवा आपण बघतो कड्या वगैरेमध्ये घर्षण होत असेल तर आपण तेल टाकतो, तर ती कन्सेप्ट आहे. तर आता नावच इथं दिले वंगणाचा पातळ थर, मग वंगणाचा पातळ थर असेल तर आपण त्याला काय म्हणणार? वंगण. जसं आता इंग्लिशमध्ये ग्रीस म्हणतो आपण, ग्रीसी फ्रिक्शन. तर फर्स्ट आन्सर की मध्ये आयोगाने हे आन्सर दिलं. सेकंड आन्सर की मध्ये आयोग म्हटला हॅश, त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आला. मग हा प्रश्न जर आपण घेतला असता तर याला घेतलं असतं इझी फिजिक्स, कारण डायरेक्ट बघितल्या बघितल्या उत्तर आलं. म्हणजे प्रश्न चौथा हा इझी फिजिक्स आहे. पण मग आयोगाने हॅश का दिलं? कारण काही जण म्हणायला लागले की ते जे 2 सरफेस असतात ते एकमेकांना घासले जातात. मग घासले जातात तर मग त्यांचं म्हणणं होतं की घर्षण. मग घर्षण शब्द तर 4ही ठिकाणी आहे. मग एक जण म्हणायला लागला नाही ते रोल होतात एकमेकांवर, तर रोल होताना पण आपण ग्रीस लावतो. तर असे हे कॉन्ट्रावर्सी क्रिएट झाल्यामुळे आयोगाने टेन्शन न घेता डायरेक्ट हॅश दिलं. जाऊ द्या, आम्ही कॅन्सल करतो. होतं असं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता. काही जण म्हणतात ना गणित येतात का, गणित येतात का. त्यांच्यासाठी पेपर बघा, गणित येतात का नाही येत, मग कळेल तुम्हाला. दिसते आता गणित आली आहेत की नाही. एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर न्यायला 30 सेकंद लागतात. तर माणसाने वापरलेली शक्ती. आता ह्याला पण मी इझी म्हणू शकतो, पण कधी इझी? जेव्हा सूत्र माहित असेल तर. सूत्र माहित नाही तो उडला. शक्ती म्हणजे काय? पॉवरचं सूत्र माहित पाहिजे. काय पॉवरचं सूत्र? शक्ती म्हणजे कार्य करण्याचा दर, W/T. मला टाइम दिलाय 30 सेकंद, मी इथे लिहिलं 30, पण मला W नाही दिला. पण Wचं सूत्र मला माहिती आहे. W इज Fs.
कार्य म्हणजे काय असतं? कार्य झालं असं कधी म्हणतात? ज्यावेळेस बल लावलं आणि विस्थापन झालं, म्हणजे इथे येईल Fs. पण मला एफ पण नाही दिला, मग एफचं सूत्र माहित पाहिजे. F इज इक्वल टू ma, म्हणजे इथे सूत्र होईल ma आणि s. मग मास आपल्याला दिलेले 25 किलो. ए म्हणजे ऍक्सिलरेशन, आता उंचीवर न्यायची आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करून त्याला उंचावर नेताय. मग अशा वेळेस आपला ए म्हणजे ऍक्सिलरेशन हे असतं स्मॉल जी, मग तिथे न घ्यायला लागेल 9.8. आणि किती वरती न्यायचंय? 5 मीटर. मग एस ची जागावर इथे 5 घ्यायला लागेल आणि मग खाली येईल 30. मग इकडे येईल 5 एके 5, 5 30. आता याला जर मी भाग दिला, तर हे कसं पूर्ण सॉल्व्ह करत टाइमपास करायचं नाही. इथे मी 6 याला भाग दिला तर 6 चोक 24, म्हणजे 4 मध्ये भाग जाईल, असं लक्षात घ्या. आणि इथे माझं 9.8 आहे म्हणजे 10 आहे. 10ला 4 ने गुणल्यावर काय तर 40. 40च्या जवळ कोण आहे? कट. आलं? हे मी का करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे, कारण मी सायन्स बरोबर कुठला विषय शिकवतो? मॅथ्स, रिझनिंग. फक्त सायन्सचा माणूस असता तर तो मग पूर्ण सॉल्व्ह करत बसला असता, आणि दुसरा कोणी असता तर तो तर शेवटच्या अंकापर्यंत सॉल्व्ह करत बसला असता. कॉमन सेन्स आहे. 6 आहे, 6 चोक 24, 4 पॉईंट काहीतरी येईल, आणि इथे 9.8 आहे. 9.8 आणि 4 पॉईंट काहीतरी, 9.8ला 10 पकडा, 10 आणि 4चा गुणाकार 40, म्हणजे 40 उत्तर पाहिजे. कशाला पूर्ण टाइमपास करत बसायचं? वेळ आहे सर म्हणून करतोय. कंबाईन मध्ये वेळ नसतो, राज्यसेवेला 2 तास असतात, त्यामुळे टाइमपास करायला एवढं पण आता जवळ असतात केलं असतं. हे कुठं 1200 देत आहे, 1 पॉईंट, एवढे जमीन आसमानाचे फरक देत आहेत, तर कशाला एवढं टाइमपास करायचं? करून बघा कॅल्क्युलेशन मोबाईलमध्ये, शेवटी हेच उत्तर सांगणार आहे मोबाईल. मग याला मी घेणार इझी, पण जाऊ दे, तुम्ही इझी म्हणून घाबराल, जाऊ दे, मॉडरेट घेऊ. मॉडरेट फिजिक्स. चला, दिला चान्स तुम्हाला. मॉडरेट का मॉडरेट म्हटलं? कारण तुम्हाला सूत्र माहित नसेल तर तुम्ही करू नाही शकणार. मी सूत्राला कसा फिरवला बघितलंय तुम्ही. पॉवरचं सूत्र घेतलं, मग वर्क आलं, वर्कवरनं काय केलं, वर्कच्या सूत्राला मग काय केलं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, मग फोर्सचं सूत्र घेतलं, ते असं बनत गेलं. मग चला मॉडरेट फिजिक्स मध्ये टाकला. चला पुढचा प्रश्न. लेझर किरण पृथ्वीवर चंद्राकडे सोडल्यावर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत यायला 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती? आता हे जे प्रश्न होता याच्यामध्ये ना कॉमन सेन्सची गरज होती, पण तो कॉमन सेन्स म्हणतो आपण, पण तो फार कॉमन नाहीये, सगळ्यांकडे नसतोय. तर याला मी मॉडरेटमध्ये घेईल. का मॉडरेटमध्ये घेईल? कारण याच्यामध्ये ना स्पीड टाइम डिस्टन्स वापरायचंय. तुम्हाला STD माहित असेल जर माझं लेक्चर केलं असेल तर. STD म्हणजे बायोलॉजीमध्ये असतं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिसेस, ते नाही म्हणत आहे मी. आणि PCO STD ते पण नाही म्हणत आहे. STD म्हणजे स्पीड टाइम डिस्टन्स. मग आता इथे स्टोरी काय आहे सांगतो मी. इथं पृथ्वी आहे आणि इथं चंद्र आहे. तर लेझर पृथ्वीवरनं चंद्राकडे गेली आणि परत आली, जाऊन परत आली तर 2.56 सेकंद लागली. जाणं आणि येणं मिळून 2.56 सेकंद लागलं. म्हणजे एका वेळी जायला किती लागले असतील? 1.28, निम्म. इथं मुलगा घाबरतो, निम्म कसं काय होतं? कारण हे जे वाक्य वाचलं, परावर्तित होऊन परत आली. परावर्तित होऊन परत येणे म्हणजे काय? धडकून परत येणे. मग धडकून परत येणे म्हणजे 2दा फेरी मारली ना, जायची आणि यायची फेरी. मग हे 2.56 जे होते त्याला मला निम्म करावं लागेल. 2 एक्के 2, 2 दुने आणि 2 अठ्ठी, म्हणजे 1.28. म्हणजे मी टाइमच्या इथे काय टाकणार? 1.28. आणि मग स्पीड मला कसं काय कळेल? कसं काय कळेल म्हणजे स्पीड पाठ आहे प्रकाशाचा, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग इथे स्पीडच्या जागी मला टाकायला लागेल 3 × 10⁸. मग आता 3 × 10⁸ आणि टाइम मध्ये 1.28, तर 3 आणि 1.28चा गुणाकार जर मी केला आणि 10.8 आहे, तर आता मला सांगा 10.5 कसं काय होईल त्याचं? आता 10.8 इथं 5 आहे, कट. 10.8 आणि इथे 10.8 दिलेले. मग आता कुठलं उत्तर घ्यायचं? हेच उत्तर येणार आहे, कारण 3 ने इथे जर गुणिलं केलं, 3 8 24, 3 दुने 6 आणि 2 8, आणि हे 3 आणि पुढे 10⁸ आणि मीटर. झालं उत्तर, पर्याय क्रमांक 4. मग याला मी मॉडरेट फिजिक्स मध्ये घेतलंय, कारण काही मुलांना जर हे माहित नसेल की एस काय घ्यायचा, तर त्यांना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे इझी नाही म्हणणार मी, चला मॉडरेट म्हटलं. बघून घ्या आतापर्यंत झालेले सगळे प्रश्न. काय डाऊट आहे का याच्यामध्ये?
1 केमिस्ट्री आले आणि 5 फिजिक्स आलेले आहेत आतापर्यंत. 5 फिजिक्स आले ना आतापर्यंत आणि 1 केमिस्ट्री. चला आता पुढे जाऊयात आपण. चला सोपा प्रश्न. बायो, इझी बायो, इझी बी, इझी बायो. माझ्या नोट्समध्ये पण दिलेले आहे. खालीलपैकी कुठल्या पेशी घटकाभोवती आवरण नसते? रायबोझोम्स. क्लोरोप्लास्ट भोवती दुहेरी आवरण असतं. वेट डायग्राम नोट्समध्ये आहे. अशी डायग्राम माझ्या नोट्समध्ये आहे त्या क्लोरोप्लास्टमध्ये. असे त्याचं दुहेरी आवरण पण मी दाखवलंय. क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये काय काय असतं ते पण दाखवलेले. मायटोकॉन्ड्रिया डायग्राम दाखवतो. हे बाहेरचं आवरण आणि आतमधलं आवरण घड्यांनी बनलेलं असतं. बाहेरील आवरण सच्छिद्र असतं, लिहून दिलेले. दुहेरी आवरण, दुहेरी आवरण. लायझोझोम्स पाचक विकारी असतात, एकेरी आवरण असतं. रायबोझोम्सला आवरण नसतं. इझी बायो. डायरेक्ट प्रश्नाचा मार्क मिळाला. इकॉलॉजी शब्द कुठल्या शास्त्रज्ञाने शोधला? आता हे जे प्रश्न असतात ना मित्रांनो, याला आपण असं म्हणू शकतो की हे जर वाचलं असेल तरच सांगू शकतो, कारण याच्यामध्ये शिकवायला काय नाही. आता माझ्या नोट्समध्ये हे नाहीये, मी कशाला शिकवू इकॉलॉजी विकॉलॉजी, मी बायोलॉजी शिकवतोय तेच सांगेल. तर हे PYQ मधनं आलेला क्वेश्चन आहे की एकदा PYQ मध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. इकॉलॉजी हा शब्द अर्नेस्ट हॅकेलनी दिलेला आहे. तर याला मी काय म्हणेल, आपण म्हणजे डिफिकल्ट म्हणणार. जर वाचलं नसेल तर डिफिकल्ट आहे. काही जण म्हणतील एका शब्दाचं तर आहे, पण एका शब्दाचा तो शब्द वाचला पाहिजे ना माणसाने. तर याला मी आता हा बायो पण नाही, इकॉलॉजी म्हणजे तर इन्व्हायरमेंटचा क्वेश्चन आहे तसं तर. पण ठीक आहे, आपण याला पकडू मॉडरेट, कारण वाचनात आला असेल तर ठीक आहे. मॉडरेट बायोलॉजी. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. मॉडरेट बायोलॉजी. आता पुढचा प्रश्न काय म्हणतात बघू. युकॅरियोटिक पेशी संदर्भात गुणसूत्रीय जनुकीय साहित्य संबंधित विधानांचा विचार करा. युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन साहित्य DNA सोबत हिस्टॉन लघुप्रथिने संलग्नित असतात. या प्रथिनांमध्ये आर्जिनिन, लायसिन या मूलभूत अमिनो आम्लांचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. या प्रथिनांमध्ये ट्राप्टोफॅनचा मूलभूत आम्लाचा अभाव असतो. आता याचं उत्तर आहे वरील तिन्ही विधाने बरोबर. हा आहे हार्ड, किंवा आपण याला म्हणू शकतो डिफिकल्ट. हार्ड बायोलॉजी. माझ्या नोट्समध्ये पण हे नाहीये आणि मी तुम्हाला स्वतःला म्हणजे मला खोटं बोलायला आवडत नाही. मला स्वतःला हा प्रश्न नव्हता आला, कारण हे ट्राप्टोफॅन बिन हे काय आपण वाचलं नव्हतं. गुगलवर सर्च केलं मी, त्यानुसार तुम्हाला हे सांगितलं. जे खरे ते खरे. आपल्याला इथं काय खोटं बोलून की मला सगळं येतं, मला सगळं येतं तर मग मी अधिकारी का नाही सगळं येतं. तर हा प्रश्न मला पण नव्हता आहे, त्यामुळे तुमच्याकडनं आपण अपेक्षा नाही करू शकत तुम्हाला येईल. कारण हे असले पॉईंट युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिकचा फरक स्पष्ट करा आपल्या नोट्समध्ये आहे, पण त्याच्यामध्ये हे एवढं डिटेलमध्ये आपण काही दिलेलं नाहीये. मग मी एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास करू का नको असा मुलगा विचारेल. पण तुम्हाला मी आधीच सांगितलं 2-3 प्रश्न असे येणार आहेत, पण त्याच्यासाठी एवढं डिटेलमध्ये वाचायला तुम्ही जाल तर बाकी विषयांचा अभ्यास कधी करणार. त्यामुळे असे प्रश्न काही काही आपल्या हातातनं जाणार, त्यावरती आपण काही करू शकत नाही. तर हार्ड बायोलॉजी पुढे. चला बघा काय म्हणतात. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? नाही म्हटलेले आहे. बघा बरं काय वाचलाय का कधी प्रश्न हा? तर आता याच्यामध्ये कसं असतं, म्हणजे हा मॉडरेटमध्ये घेता येईल. जर वाचला असेल तर सोपा आहे हा. तर याला मी मॉडरेट बायोलॉजीमध्ये घेईल. आपल्या नोट्समध्ये हा दिलेला नाहीये, पण हा NCERT मध्ये आहे. तुम्ही 11वीच्या NCERT मध्ये पण हे बघू शकता. तर केल्विन सायकल हे जे आहे ना, हे फोटोसिंथेसिस मध्ये असतं, प्रकाश संश्लेषण मध्ये. केल्विन सायकल कन्सेप्ट हे बाकी जे सायट्रिक ऍसिड सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ग्लायकोलिसिस हे सगळं श्वसन मधले. त्यामुळे याला मॉडरेट बायोलॉजी मध्ये आपण घेऊ शकतो. पुढे आता हा जो दिलेला आहे, पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. WHO ने पोलिओ आजारासाठी खूप सुविधा दिल्या. हा विषाणूजन्य DNA विषाणूमुळे होतो. आता हा विषाणूजन्य आजार DNA विषाणूमुळे होतो. इथे उडला, कारण हा RNAचा रोग आहे. हा आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे. म्हणजे मला सांगा आपल्याला काय विचारले त्यांनी? इथे विचारले कोणती विधानं बरोबर आहेत. बरोबर आहेत म्हटल्यावरती मग हे उडला ना.
मग ए उडल्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3 उडलं, कारण त्याच्यामध्ये ए दिलेलं आहे. मग आता आपल्याकडे पर्यायामध्ये दिले बीसी आणि सीडी. तर बीसी आणि सीडी मध्ये सी हा कॉमन पर्याय तुम्हाला दिसतोय. म्हणजे हे जे आहे हे परफेक्ट वाक्य. प्लस पोलिओ लसीकरण भारतात 95 मध्ये सुरू झालं, म्हणजे सी बरोबर आहे. आता बी आणि डी, तर पोलिओ मायलेटिसलाच पोलिओ म्हणतात, परफेक्ट बरोबर. आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झाले आहे, परफेक्ट. मग आता इश्यू झाला बीसी का सीडी, कारण उत्तर होतं बी सी डी. काही जण म्हणतात नाही निर्मूलन नाही झालं, एक सापडला. 2014 मध्ये निर्मूलन झालं असं सांगितलेलं आहे WHO ने. आता डेट मला एवढी लक्षात नाही, पण काहीतरी 27 मार्च असं आहे, कन्फर्म करा तुम्ही. 27 मार्च 2014ला WHO ने भारताला पोलिओ मुक्त केलेले, पोलिओ मुक्त म्हणून घोषित केले. मग याचं उत्तर बीसीडी पाहिजे, पण पर्यायामध्ये तसं नाहीये, म्हणून आयोगाने शेवटी याला काय केलं, हॅश केलं. तर याला आपण मॉडरेट बायोलॉजी मध्ये टाकू शकतो, मॉडरेट बायोलॉजी. जास्त डिफिकल्ट नाही, थोडंफार तुम्हाला माहिती असेल तर या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकलो असतो. मॉडरेट बायोलॉजी. सगळं मांडणी करा, फिजिक्सचे किती आले, केमिस्ट्रीचे किती आले, शेवटी टॅली करायची आपल्याला. चला पुढे जाऊ आपण. आणि याचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला. काही जण म्हणत असेल मी कंबाईन, अरे कंबाईन मध्ये हे प्रश्न येतील. 2021ला राज्यसेवेला आलेत, आता 2025 आहे, मग 4-5 वर्षाचे प्रश्न कंबाईनला येणार नाही का? तर ते तसलं रडारडी करू नका, मी कंबाईन, मी PSI आणि मी गटक. सगळ्यांसाठी कामाचे हे. राज्यसेवावाल्यांसाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पण बाकीच्यांसाठी पण कामाचं आहे. कारण यातला एखादा टॉपिक परत जर आला तर मग काय करणार? त्यामुळे आपल्याला लक्ष द्यायचंय सगळ्यांना. इझी बायोलॉजी, कोणालाही येणारा प्रश्न, कोणालाही मध्ये तुमचं नाव येऊ द्या, अभ्यास करा तर येणार. मानवाच्या पोटात कुठले जठररस स्त्रवतात, कुठले जठररस स्त्रवतात? आता सगळ्यात पहिली गोष्ट, मानवाच्या पोटामध्ये HCl असतं. आपल्याला ऍसिडिटी होते, आपण म्हणतो ऍसिडिटी झाली, ऍसिडिटी कशामुळे होते? ऍसिडिटी हायड्रोक्लोरिक ऍसिड, म्हणजे HCl पाहिजे. हायड्रोक्लोरिक ऍसिड इथे लिहिलेलं आहे, म्हणजे हे उडवले, 1 आणि 4 उडवला. मग आता 2 आणि 3 मध्ये तुम्ही सांगा मला काय आन्सर आहे, तुम्हाला काय वाटतंय? हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, म्हणजे कुठला आन्सर यायला पाहिजे? तर काय उत्तर आहे? पेप्सिन. पेप्सिन असतं प्रोटीनचं पचन करण्यासाठी. आपल्या पोटामध्ये 3 गोष्टी असतात, हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि म्युकस. नोट्स मध्ये आपल्या आहे. ट्रिप्सिन वेगळे, आपण लाळेमधनं हे करतो तर ट्रिप्सिन वगैरे ते त्याचं वेगळं कन्सेप्ट आहे. आणि अमायलेज ते लाळेमध्ये असतं, टायलिन वगैरे ते वेगळं. म्हणजे ह्याला काय घेणार? इझी बायो. लिहून घ्या, इझी बायो. आता हा तसा बघायला गेला तर मॉडरेट होता. बघा वाचलाय का कधी? काय म्हणतात? सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणाऱ्या रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. आपल्या सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये 4 कप्पे असतात, हे तुम्हाला माहिती आहे. आणि आपल्या ज्या नोट्स आहेत तर त्या नोट्समध्ये पण आपण हा पार्ट घेतलेला आहे, डायग्राम दाखवून. तर काय वाटतंय, काय येईल आन्सर? आता याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट माणसाला लक्षात ठेवायची, मी सांगितलेलं, आपल्या हृदयामध्ये डावा भाग आणि उजवा भाग असतो. मग कुठल्या भागामध्ये अशुद्ध रक्त असतं, कुठल्या भागामध्ये शुद्ध रक्त असतं? डावीकडे शुद्ध रक्त असतं, हे मुलांना माहित पाहिजे, आणि उजवीकडे अशुद्ध रक्त, आणि त्याच्यानुसार मग आपण हे उत्तर देऊ शकतो. मग आता मला सांगा, अशुद्ध रक्त शुद्ध होतं असं आपण म्हणतो, म्हणजे डावीकडे कुठलं असतं? शुद्ध, आणि उजवीकडे असतं अशुद्ध. मग आता उजवीकडून डावीकडे झालं पाहिजे. मग उजवीकडून डावीकडे म्हणजे ऑप्शनची सुरुवात बी आपल्या ए ने नाही होणार, हे तर होणार नाही. मग आपली ऑप्शनची सुरुवात जी आहे ती बी ने व्हायला पाहिजे. मग बघा, उजवी लहान पोकळीमध्ये आलं, नंतर उजव्या मोठ्या पोकळीत, नंतर डावी लहान पोकळी, आणि नंतर डावी मोठी पोकळी. म्हणजे काय येईल? ऑप्शन क्रमांक 3, BDAC. म्हणजे असं बेसिकली असे 4 कप्पे तुम्ही पकडा, आणि ही उजवी साईड डावी साईड पकडा. मग असं असतं ना, 1, 2, 3 आणि 4. तर त्या हिशोबाने तुम्हाला ते लक्षात घ्यायचंय. पूर्ण डायग्राम वगैरे डिटेलमध्ये आपल्या नोट्समध्ये तुम्हाला मिळेल, चेक करा तुम्ही.
आता याला मी मॉडरेट बायोलॉजीमध्ये घेईल, कारण जर एखाद्याला नीट डोकं लागलं नाही तर थोडंसं, कारण त्यांनी पर्याय पण कन्फ्यूज केलेले. 64 बघा आता, 64 काय आहे? 64 खालीलपैकी कुठली पायरी श्वासोच्छ्वास प्रक्रियेत नाही? श्वासोच्छ्वास प्रक्रियेत नाही. आता हा प्रश्न मला पण स्वतःला काही एवढा येत नव्हता, याला मी हार्ड बायोलॉजीमध्ये घेईल. याच्या मागचं कारण काय आहे माहितीये का, की हे पार्ट कोण करणार एवढं, ग्लुकोज हा फॉस्फोड, फ्रुक्टोज 1चा डायफॉस्फोड, कारण त्यांनी पर्याय पण असे दिलेले. याचं उत्तर 2 होतं. म्हणजे मी नंतर गुगलवरच सर्च केलं, मला पण आलं नाही. हार्ड बायोलॉजीमध्ये मी घेईल. तर श्वासोच्छ्वास आणि प्रक्रियेत आहे असतं तरी जरा एक लॉजिक लागलं असतं, नाही म्हटल्यावरती मग ते शोधणं अवघड होतं. तर तुम्हाला असे प्रश्न जे आहेत याच्या बाबतीत थोडंसं गुगल सर्च करून एकदा तुम्ही बघू शकता, पण याच्यावर जास्त अभ्यास करायची गरज नाही, कारण एकदा आता हे येऊन गेलेले, त्यामुळे परत येण्याची शक्यता कमी आहे. बघून घ्या एकदा. 64 हार्ड बायोलॉजीमध्ये लिहून घेतलं का? वरचं मॉडरेट होतं, हे हार्ड बायोलॉजीमध्ये टाका. चला पुढे जाऊ आता. कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी काय आलं? केमिस्ट्री. अचानकपणे केमिस्ट्री आला. पहिला प्रश्न आलेला नंतर गायब झालेला, अचानक आलं केमिस्ट्री. आता CaO, आता कॅल्शियम आणि ऑक्सिजन. तर कॅल्शियम 20 वर असतं, मग 2, 8, 8, 2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे. आणि ऑक्सिजन असतो 8 नंबरवर, मग त्याचं असतं 2 आणि 6. मग आता ह्या जे 2 इकडे जातील आणि ऑक्टेट कम्प्लीट होईल. मग काय, कॅल्शियमच्या अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जातील, झाली स्टोरी. याला मी इझीमध्ये घेऊ शकतो, पण मुलांना हे माहीत पाहिजे, त्यामुळे मॉडरेट सी केमिस्ट्री आहे ना, मॉडरेट सी. तर हे माहिती असेल तर डोकं लागेल की ह्याचं 20 नंबर आहे, मग 20 ची फोड के मध्ये 2, एल मध्ये 8, एम मध्ये 8 आणि 2, मग हे 2 तिकडे जातात आणि ऑक्टेट कम्प्लीट होतं. पूर्ण माहिती असल्याशिवाय काय करू शकणार नाही आपण. मॉडरेट केमिस्ट्री. चला पुढे. आता हे केमिस्ट्री मधलं थोडंसं गणिताचं स्वरूप होतं. आता हे पण मुलांना थोडंसं हार्ड गेलेलं आहे. तर जर गणिताचं काहीच माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा हार्डच क्वेश्चन आहे. तर याला काय दिलेलं आहे, 32 ग्रॅम मिथेन आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन एकत्र मिसळले. हे 2 वायू एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती? तर हे करत नसतील ते मुलं घाबरली. करत नसतील म्हणजे काय? आता मिथेन वायू म्हणजे काय असतं? CH4. कार्बनचं तुम्हाला इथे आता कसं कळणार? आता हे 192 ग्रॅम ऑक्सिजन दिलेले आहे, 32 ग्रॅम मिथेन. मग याच्यामध्ये काय गणित करायचं आणि कसं करायचं? 32 ग्रॅम ऑफ मिथेन, मोलार मास दिले 16, इज मिक्स विथ 192 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, मोलार मास ऑफ 32 मोल. प्रिझ्युमिंग दॅट these gases do not react with each other, what is the mole fraction of methane? आता इथे तुम्हाला हायड्रोजनचं काही दिलेलं नाहीये, त्यामुळे मुलं थोडीशी कन्फ्यूज झाली. आता कार्बन त्यांनी मिथेनचं 32 ग्रॅम मिथेनचं रेणू वस्तुमान 16 दिलेले. मग हे 16 कसं काय असतं? कारण कार्बनचं तुम्हाला माहिती आहे, कार्बनचं 12 आणि हायड्रोजनचं 1. मग ते 1 गुणिले 4 होऊन हे 12 आणि 4 म्हणजे 16 झालं. आता त्यांनी 32 ग्रॅम मिथेन दिले. 32 ग्रॅम मिथेन म्हणजे मिथेनचे किती असतील? त्यामध्ये 2 रेणू, कारण एका मिथेनचं किती असतं? 16. मग मिथेनचे इथे 32 ग्रॅम मध्ये किती येतील? 2 रेणू येतील. आता इथे ऑक्सिजनचं 192 दिलं. ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान, ऑक्सिजन जो आहे एकटा असतो त्याचं 16 असतं, पण ऑक्सिजन नेहमी O2च्या स्वरूपात असतो, मग तो 32 झाला. मग 192 आणि 32 जर आपण हिशोब लावला तर बघा, 32 ने याला जर 192ला तुम्ही भाग लावला तर किती येतात? त्यामध्ये 6 येतील. 3×18चा भाग लागून किती येतील? 6 येतील ना टोटल. मग ऑक्सिजनचे टोटल 6 रेणू येतील. तुम्ही 32 गुणिले 6 करून बघा. 6 दुने 12, 6 त्रिक 18 आणि हे 6 रेणू आले. मग आता याच्यामध्ये आपल्याला म्हटले की रासायनिक अभिक्रिया करत नसेल तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती? तर एका मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन घ्यायचे तर 1, आणि मग याचं तुम्ही 4 बरोबर हिशोब लावला तर एकाच 4 म्हणजे मग आपल्याला 0.25 हे येतो उत्तर.
तर याचं उत्तर 0.25 आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला गणिताचं पूर्ण कन्सेप्ट माहीत असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. मग याला तुम्ही हार्ड केमिस्ट्रीमध्ये घेऊ शकता, कारण डू नॉट रिॲक्ट विथ इच अदर अशी कन्सेप्ट दिलेली आहे. कारण CH4चं 16 होतं, ऑक्सिजनचं 16 होतं, मग ते कन्फ्युजन होऊन जातं. कारण हे एकत्र मिसळले तर 2 आणि 6 मग 8 झाले, मग 8 मग 2, 2 8. कारण इथे काय विचारले, मिथेन वायूची. आता बघा, त्यांनी दोघांना मिक्स केलं तर याचे 2 आणि याचे 6 म्हणजे टोटल किती झाले 8. आणि मिक्स नाही झाले तर मिथेन 2 होते, मग 1 4 मग ते 0.25 उत्तर येतं. 66. मग 66ला तुम्ही हार्डमध्येच घ्या, कारण याच्यासाठी केमिस्ट्रीचा अभ्यास असणारा माणूस पाहिजे, त्याशिवाय नाही येऊ शकत. चला आता 67. हिरा विद्युत दुर्वाहक आहे. परफेक्ट, कारण हिऱ्यामधनं विद्युतधारा जात नाही, म्हणजे 1 बरोबर आहे. मग 1 बरोबर आहे तर हे कट झालं, कारण ए इथे पण आहे, ए इथे पण आहे. ग्राफाईट द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते. परफेक्ट. विद्युत वाहक आहे. परफेक्ट. एसी म्हटलं म्हणजे ए बी उडला. खडकाला भोग पडायला हिरा वापरतात. परफेक्ट झालं, 4 बरोबर. आता इथे मुलगा घाबरला खडकाला भोग पडायला. माझ्या नोट्समध्ये वाक्य दाखवतो मी डायरेक्ट. ड्रिलिंगसाठी वापरतात, आणि हे द्विमितीय पत्रकासारखी रचना हे पण माझ्या नोट्समध्ये दिलेले. अशा षटकोनांसारखी अशा रचना असतात त्यांच्या, आणि एकाला एक असे कनेक्टेड असतात. तर याचं वरील सर्व हे उत्तर आहे. तर हा इझी मध्ये आहे क्वेश्चन, इझी केमिस्ट्री. हा हार्ड केमिस्ट्री होता, हा इझी केमिस्ट्री. 67. आपले नोट्स वापरले असतील तर मग काही टेन्शन नाही, लगेच सापडणार. 68. कोणाची आयनन ऊर्जा सर्वात जास्त आहे? आता हा कसा आहे, वाचन चांगले मॉडरेट कन्सेप्ट क्लिअर वाली मुलं पाहिजे तर हे उत्तर येणार, नाही तर नाही येणार. आता आयनन ऊर्जा काय असते? आयनायझेशन एनर्जी, आयन निर्माण करण्याची क्षमता. इथे mgच्या डोक्यावर काहीच नाहीये, म्हणजे हा आयन नाही तयार करत आहे. हा 1 आयन तयार करतोय, हा 2 आयन तयार करतोय, झालं. पण हे मुलाला माहित पाहिजे, म्हणून याला घ्यायचं मॉडरेट केमिस्ट्रीमध्ये. इझी केमिस्ट्री बघूनच सांगता येतं उत्तर. रासायनिक अभिक्रियेचा वेग साधारणपणे सुरुवातीला जास्त असतो, वेळेसहित कमी होत जातो. हळूहळू वेग मंदावतो, हे लक्षात ठेवा. कसं? आता मला सांगा, एक सिंपल गोष्ट सांगतो मी तुम्हाला. इनो आहे, बरोबर. इनो मध्ये पाण्याचा थेंब टाकला तर काय होतं? फेस. आणि हळूहळू फेस काय होतो? कमी कमी होत जातो. झाली स्टोरी, सिंपल. त्यामुळे हा होता इझी केमिस्ट्री. चला आता पुढचा. हा सौम्य शपनक आहे जो फक्त कार्बोनिल गटाचे शपन, इतर गटाचे शपन, इतर गट उदाहरणार्थ नायट्रोकार्बोक्सिल इस्टर दुहेरी बंद असताना करतो. आता हा मला पण क्वेश्चन नव्हता आला, याचं उत्तर हे दिलेले सी. म्हणजे मी आन्सर की मध्ये बघितलं, गुगलवर सर्च केलं तर मला काय एवढं समजलं नाही, तर याला मी हार्ड केमिस्ट्रीमध्येच घेईल. म्हणजे मला नाही आलं म्हणून हार्ड घेतोय असं नाही. आता मी शिक्षक आहे, मला तरी माहित नाहीये, मग तुम्हाला पण कसं काय माहित असेल? आणि हे कसं, हे पाठ करणं म्हणजे टेन्शन आहे, कारण विसरणार. याची नावं वगैरे कोण पाठ करेल एवढं? तर आता टोटल 20 प्रश्न झालेत. आता त्या 20 प्रश्नांचं मला अनालिसिस पाहिजे, जे की आपण इथे लिहून घेऊ, म्हणजे तुम्हाला कळेल की या पेपरची स्टोरी काय होती. आता आपले जे विद्यार्थी आपल्याबरोबर कनेक्ट होते ते आता मला सांगतील की मी जे घेतलं त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. तर सगळ्यात पहिले टोटल जर सांगितली तर फिजिक्सचे टोटल किती क्वेश्चन आले होते आपण बघितलं. 5 क्वेश्चन फिजिक्सचे आले होते. त्यानंतर केमिस्ट्रीचे किती आलेले आहेत? केमिस्ट्रीचे टोटल आपण जर बघितलं 7, आणि बायोलॉजी आपल्याला किती दिसत आहेत? 8. केमिस्ट्री मला वाटतं 6 होते. टोटल 20 क्वेश्चन आहेत. 20 ची टॅली झाली पाहिजे. फिजिक्स 5, केमिस्ट्री, एकदा तुम्ही व्यवस्थित चेक करा. केमिस्ट्रीला स्टार्टिंगला 1 आलेला आणि आता आले किती आलेत, कारण ही टॅली तुमची बरोबर असणं गरजेचं आहे. आणि बायो किती आहेत? आता हे झाल्यानंतर आता पुढची स्टोरी असते इझी, मॉडरेट, डिफिकल्ट वाली. फिजिक्समध्ये हे असं प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला करायचंय. याच्यावर आपल्याला कळतं की कसा अभ्यास करायचा आणि काय करायचं. आता हे टोटल 20 प्रश्न झाले आपले.
फिजिक्समध्ये इझीमध्ये किती आले? 3. मॉडरेटमध्ये किती आले? 2. डिफिकल्ट फिजिक्समध्ये नव्हता. केमिस्ट्री इझी किती आले? 3 इझी. मॉडरेट किती आले? 2 आणि डिफिकल्ट आले 2. आता आपण वळणार बायोलॉजीमध्ये इझी किती आले? 2 इझी. मॉडरेट 4 म्हणजे डिफिकल्ट आले 2. आता ही जर स्टोरी तुम्ही बघितली, हे तुमच्यासाठी मी मुद्दाम दिलं. म्हणजे डिफिकल्टचं जर आपण बघितलं तर डिफिकल्ट 20 पैकी नॉर्मल मी जे मुलांना शिकवतो नेहमी 20 पैकी किती प्रश्न डिफिकल्ट आहेत? 4 ते 5. म्हणजे तुमचे 4 ते 5 प्रश्न ऑलरेडी यातनं जाणार आहेत. तुमच्याकडे 15 प्रश्न आहेत असं तुम्ही समजा, 15 ते 16. आणि मग त्यामध्ये आपल्याला इझी सगळे आले पाहिजेत. आता इझी बघा 3, 3, 2 म्हणजे जवळपास 8 प्रश्न इझी होते. आणि मॉडरेटमध्ये पण तुम्हाला 8 प्रश्न दिसत आहेत. मग इझी 8 मधले तुमचे 7 जरी आले आणि मॉडरेट 8 मधले 5 जरी आले तरी 12 मार्क आले. 12 मार्क म्हणजे 12 प्रश्न. 20 पैकी 12 आले म्हणजे 24 मार्क. ज्या विद्यार्थ्याला सायन्समध्ये 12-13 येत आहेत तो त्या वर्षी टॉपर होऊन जाईल. आणि ही रियालिटी आहे, हे कोण तुम्हाला सांगत नाही. त्यासाठी हे लेक्चर्स बघणं खूप गरजेचे आहे. आज 2021चा पूर्ण पेपर डिटेलमध्ये एक्सप्लेन झालेला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये 22, 23, 24 असणार आहे. त्यानंतर संभाव्य प्रश्नांचा पण व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे ही सिरीज कंटिन्यू बघत चला. मी जनरल सायन्सचा अनालिसिस घेतोय. आपले बाकी शिक्षक पण हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी सगळे, इकॉनॉमिक्स सगळं तुम्हाला करून देणार आहेत. करंटचं पण त्यामध्ये अनालिसिस सगळं होऊन जाईल. चला ठीक आहे. करंट जुनं आपल्याला करून एवढा काय फायदा नाहीये, तर त्याचे रिलेटेड वेगळी सिरीज करंटची संभाव्याची चालू असणार आहे, ती तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, आजसाठी एवढंच. धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात नेक्स्ट पेपरसाठी.